ही दृश्य आहेत मातोश्री बाहेरची या ठिकाणी दौऱ्यासाठी कोकण दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे हे निघाल्याचं पाहायला मिळतं। त्याचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनसंवाद दौऱ्यासाठी निघताना दिसून येत आहेत आणि उद्धव ठाकरेंचा हा जो ताफा आहे तो आता पेणच्या दिशेने निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पेणमधून उद्धव ठाकरेंच्या या जनसंवाद यात्रेला सुरुवात होती आणि त्यासाठीच उद्धव ठाकरे हे निघाल्याचं पाहायला मिळतंय। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजय अडसूळ हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अजय, काय सांगाल, उद्धव ठाकरेंचा जनसंवाद दौरा आजपासून सुरू होतोय, काय अपडेट्स आहेत याविषयीचे? नक्कीच खरं आपण पाहू शकतो की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहेत। याच पार्श्वभूमीवर स्वतः उद्धव ठाकरे हे सुद्धा 2 दिवसीय रायगड दौऱ्यासाठी मातोश्री या मुंबईतील निवासस्थानावरून रवाना झालेले आहेत। विशेष करून पाहायला गेलं तर कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा कायम पारंपरिक गड मानला जातो। त्याच कोकणामध्ये पाठीमागच्या काही दिवसांमधील समीकरण बदलले आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे आता मुंबईतून रायगडसाठी 2 दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। विशेष करून उद्धव ठाकरे आज अटल सेतू या नवीन ब्रिजवरनं प्रवास करणार आहेत। काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ब्रिजचं लोकार्पण केलं होतं। त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी ब्रिजच्या लोकार्पणाच्या वेळेस अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो नव्हता म्हणून टीका केली होती। त्याच ब्रिजवरनं स्वतः उद्धव ठाकरे आज तब्बल 22 किलोमीटर प्रवास करून जाणार आहेत। विशेष करून उद्धव ठाकरे यांच्या 2 दिवसीय दौऱ्यामध्ये जवळपास 6 सभा आहेत, 6 तालुक्यामध्ये सभा असणार आहेत। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की उद्धव ठाकरे या दौऱ्यामध्ये प्रामुख्याने कुणाकडे लक्ष टीकेची झोड देणार आहेत। निश्चितच अजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता हा जो दौरा आहे तो सुरू होतोय। उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून थोड्याच वेळापूर्वी निघालेले आहेत। त्यामुळे 22 किलोमीटरचं अंतर ते अटल सेतूवरून पार करून कधीपर्यंत पेणमध्ये पोहोचतात ते बघावं लागेल आणि त्यानंतर पुढे कसं चित्र असेल त्याचेही अपडेट आपण घेत राहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।